आम्ही जस्ट फ्रेशन अप झालो आहे. मुंडन केल्यानंतर थोडं फ्रेश झालो. एक 1 आवर मुलांची बाळांची स्लीप झाली. सो आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. स्टे कनेक्ट. अरे कोतुली, एक कोतुली, ये माझी कोतुली. हाँ इसको भी लगाओ. ये मके हाँ ना. हाँ. इथे ना. हाँ छोटा सा छोटा सा. ये सर ये टेढ़ा लगा. वाव. जीजाला इसको भी वैसे लगाओ ना सेम. जीजा ए जीजा वाह. इसको भी लगाओ ना. तिला सेम नाही लावले. त्याला मी सांगितलंय की हाँ अभी कर दो कैसे तो. हेलो कौन सा बड़ी देव इकडे बघ. ओ व्हेरी नाईस. ठीक आहे. सो गुड राईड राहणार. देव इकडे. हां आता मी मंदिरासाठी दर्शन करण्यासाठी आलेली आहे आणि मी रूमवरती चप्पल ठेवायचं विसरली. सो इथे शू रॅकसुद्धा सेपरेट दिलेला आहे. तुम्ही तिथे पण शूज तुमचे ठेवू शकता. सो एक्झॅक्टली मंदिराच्या अपोजिट साईडला आहे. अशा काहींची आपल्याला बॅग भेटते आणि आपलं टोकन भेटतं. मोबाइल नंबर ओके ओके. मतलब दिखाना क्या है. पैसा लगेगा. ओके ये दिखाना है. वो खाली यूट्यूब. जहाँ ह्या पॅसेज मधली जी वाईब आहे ना इतकी फ्रेश आणि इतकी पॉझिटिव्ह, इतकी क्लीन आहे ना इथे सगळं. खूपच म्हणजे मी आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट. सगळेच टेम्पल चांगले असतात पण क्लीनलीनेसच्या बाबतीत हां 4-5 आवर्स तेवढे आपण पेशन्स ठेवायचे. एवढं लांब आलं ना आपण. बघू इथे एंट्रीलाच आम्ही एंटर केलं. इथे दूध सगळ्यांना सर्व केलं जातं. ज्याला हवं आहे त्याने दूध घ्यायचं. इवन लहान मुलांना बॉटल्समध्ये पण ते दूध सर्व करतात. सो विच इज द बेस्ट थिंग. मला ना इतकं टेन्शन आलं होतं कारण बाळासाठी आम्ही दूध घेतलं नव्हतं ना. पुढे शॉप आहे, दुकानं आहेत, फक्त ऐकलं होतं पण कुठे दिसत नव्हतं. पण बालाजीने ते करून दिलं. सो खूप टेन्शन फ्री झाली आहे मी आता. सो ब्लेस्ड. चला चला चला. इथपर्यंत आलोय. असा विचार करून आलो होतो की मुलींचं मुंडन करायचं
आणि आपण दर्शनाचं तसं पण बुकिंग नाही केलंय, तर आपण असंच मुंडन करून जाऊयात. आलो ना दारात आणि मुंडन करून, पण म्हटलं नाही, एवढे लांब आले लोक एवढ्या लांबून येतात, त्यामुळे आपण इथं येऊन दर्शन नाही घेतलं अर्थ नाही आहे. आणि आत्ता मी आलं दर्शनासाठी रांगेत. आमचं बुकिंग वगैरे काही नाही आहे, फ्री बुकिंगमध्ये आत्ता आम्ही आलो आहे. 4-5 आवर्स लागेल असं वाटतंय, त्यातून सांगू शकत नाही. संडे स्टील लवकर झालं, बालाजी आपल्याकडनं लवकरच करून घेतील, कारण मुली आहेत, काहीतरी मार्ग दाखवते. आज खूप इमोशनल झाली आहे, कारण माझे पप्पा दरवर्षी इकडे यायचे. मला लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षापासून जमलं नाही यायला काही कारणामुळे, पण मी आज येते भेटायला बालाजीला. मला इतकं भावूक होते, म्हणजे मी सांगू शकत नाही की मला एक्झॅक्टली आता काय वाटतं. आणि तिथे जे काउंटर दिसतंय, आम्ही थोडं पुढे आलो, तिथे आपल्याला टोकन देतात, टोकन काउंटर आहे. सो ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन. दोन्ही टकलून झोपलेले, दोन्ही टकलून झोपलेले. दर्शन खूप छान झालं. ऑलमोस्ट 6 आवर्स लागले. माझं लुक तर पूर्ण हे झालं आहे. फोटोज काढायची खूप इच्छा आहे. मागे तुम्ही बघू शकता, आम्ही बाहेर बसलो होतो. गोंडू आणि पेशीने झोपली आहे. डॅडी गेले होते फोन रिसीव करायला. फोनचं लॉकर तिकडे, तर मी बेबीजकडे होती. आणि ओव्हरऑल दर्शन छान झालं. मंदिर इतकं सुंदर आहे. आतमध्ये गेल्यानंतर फक्त प्रकाश, म्हणजे लाईट अजिबात नाही लावत, पूर्ण दिव्यातच बालाजीला आपण पाहतो. सुंदर मंदिर आहे. खूप सारं बोलायचं, खूप सारे इमोशन्स आहेत. आणि आत्ता वाजलेले आहेत 1:15 आणि आता मी कॅब बुक करणार आहे आणि रूमवरती जाणार आहे. आणि फायनली आमची कॅब आली आहे आणि बॉटल्समध्ये दूध पण घ्यायचं आहे. देवसेना थोडी क्रँकी झाली आहे, कारण तिची झोप झाली नाही. गोंडू झोपले. सो गाईज खूप हेक्टिक थोडंसं शेड्यूल झालं आहे, कारण 2 बेबीज आहेत आणि आम्ही दर्शनाचं काय आधी पास नियोजन केलं नव्हतं. सो खूप गडबडीत असं केलं आहे. स्टील दर्शन तर खूप सुंदर झालं आहे, म्हणजे देवाला बघितल्यावर सगळं रिलीफ वाटत होतं. आत्ता आम्ही दमलेलो पण खूप आहे. सो भेटूया. आई अजून आमच्याकडे 2-3 आवर्स आहे आणि गोंडूची पण माझी झोप झाली आहे. गोंडू कतली आई कतली डिंगलू कुटाकलू इतकलू टोटल. आणि ओव्हरऑल खूप छान प्रवास झाला. काही त्रास झाला नाही, बेबींनी पण काही त्रास दिला नाही. थोडी चिडचिड झाली आमची, पण इट्स ओके, वी आर हँडल इट, है ना बाबू. आणि खूप सुंदर दर्शन झालं. मनात जर इच्छा असेल, भाव असेल, तर बरोबर आपण तिथपर्यंत जातो. आणि माझी देवसेना बोलते मला पण घे ब्लॉग मध्ये. बोल ना तू. हॅलो गाईज, 200. तर भेटूयात आता पुण्यामध्ये. स्टे कनेक्ट. How much steps? 3,500. लोक पायाने जाणार, पायी जाणार. आणि दुसरी गोष्ट, इथून पुढे नंतर वेटिंग. जर पास असेल तर वेल अँड गुड, त्रास कमी होईल. पण जर समजा पास जर नसेल तर हालत खराब आहे. आमची कालच हालत खराब झाली. आवाज पण चेंज झाला, आवाजच निघायचा बंद झाला आमचा.
नंबर 1, टकलू नंबर 2, टकलू नंबर 3. कसा आहे टकलू 3? ए गोल्या टकलू टकलू. अरे म्हणजे पाय पाय पण खूप लोक आहेत. बापरे शिवाय विदाउट चप्पल. तिला कालपेक्षा रश जास्त आहे. कल से रश ज्यादा है आज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वेंकटरमणा गोविंदा. महाराष्ट्र कब आए हो? कोल्हापुर में महालक्ष्मी देवी. एम्बुलेंस लगी. अच्छा, मेरे को कभी भगवान के उधर आए हो महाराष्ट्र में? मालूम नहीं सर उधर. अरे आ जाओ, हमारे महाराष्ट्र में भी खौफ बहुत है. शिवाजी का आएंगे जाएंगे तो भाईचारा बढ़ेगा ना. तो बड़ा टेम्पल है हम्पी. हाँ हम्पी भी. छत्रपति शिवाजी महाराज तो जानते हो? जाता है सर. नहीं, छत्रपति शिवाजी महाराज को जानते हो? जाता है. तो उनका जन्म जहाँ पे हुआ है ना, थोड़ा मतलब वो जिनका बर्थ वहाँ पे हुआ है ना, तो वहाँ के हम लोग हैं. जय. चलो लावले गरम है. चलो शाबाश. जय श्री राम. गरम किती? जय श्री राम. आणि तिथे बाळकृष्ण लावले छोटे छोटे बेल्स लागतात. डिसिप्लिनच्या बाबतीत एक गोष्ट इथं पाहायला भेटली. आत्ता जस्ट अशोक कुमार यांच्याशी जे बोलणं झालं ना, तर अशी एक स्लिप दिली जाते प्रत्येक ड्रायव्हरला किंवा कारवाल्याला. वरती जाण्यासाठी 28 मिनटं वेळ लागतो, साधारणतः अर्धा तास, आणि खाली येण्यासाठी 40 मिनटं. 40 मिनटं यासाठी कारण का कोणी इतक्या स्पीडने घाई खाली येऊ नये. आणि ॲक्सिडेंट पहिले खूप व्हायचे. आता हे अट टाकल्यामुळे म्हणजे वरती हा बारकोड स्कॅन होतो. वरती इन टायमिंग आणि खालचं आउट टायमिंग ह्याच्यामध्ये 40 मिनिट्स पाहिजे. कमी असतील तर त्या व्यक्तीला फाईन किंवा पहिलं वॉर्निंग दिली जाते, असं काहीतरी आहे. अशी स्लिप भेटते. म्हणजे डिसिप्लिन हा कसा असला पाहिजे ड्रायव्हिंगच्या बाबतीत सुद्धा. हे अशा उदाहरण आहे ते. ऊपर जाने के लिए 30 मिनट्स. नीचे जाने का 40 मिनट्स. वो जल्दी गए तो 1000 रुपीज फाइन. म्हणजे 100 रुपये जर लवकर गेला स्पीड वाढत फाईन. सिस्टम कशी आहे. काय झालंय गोलो पेपरमेंट का गोली और ये ऑरेंज गोली, ये दोनों दे दे. अच्छा है. लेमन गोली. इसका शिवरेड्डी भास्कर रेड्डी. इसका सब मेंटेनेंस ये रास्ते का तिरुमला गवर्नमेंट का नहीं रहता. म्हणजे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये काही करत नाही. सगळं पूर्ण याचं मेंटेनन्स आहे ना शिवरेड्डी भास्कर रेड्डी म्हणजे तिरुमलाचे चेअरमन आहे.
हे लवकर आलेत आणि इथं थांबलेत 40 मिनिटं झाले पाहिजे म्हणून. ग्रीन सिग्नल आता वो सेंशन इधर मिशन है. ग्रीन सिग्नल आता है जाता है, नहीं तो 1000 रुपीज फाइन. व्यंकटरमणा गोविंदा आमचं गोविंद झोपले. उधर जर कधी कोणाला बालाजीला यायचं असेल आणि कॅबची गरज असेल, अतिशय खूप सुंदर सर्व्हिस यांनी दिली. मिस्टर अशोक आहेत सर. गुड नेम अशोक. आपका मोबाईल नंबर 91 825 97 97 647. 647. Yes. स्विफ्ट डिझायर गाडी आहे. अतिशय खूप छान आणि अजून पण त्यांच्या गाड्या आहेत. त्यांचे भाऊ आहे, ते बिझनेस करतात. तर कोणालाही कुठेही गरज असेल तर यांचा नंबर आहे खाली, तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हे तुम्हाला खूप छान सर्व्हिस देते. ओके, थँक्यू. थँक्यू. ओके सर. कसं पळायचं? पळून दाखव, पळून दाखव, पळून दाखव. कसं पळायचं का? ट्रेनमध्ये कसं चढणार? बोला खेळ ना तू तिकडे, ते इकडे नको बघ. कॅब घाल दे जिजा, कॅब घाला. हाला अंबाबाईचा व्यंकटरमणा, व्यंकटरमणा देवा. हा व्यंकटरमणा. कुठं आहे? हा रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनवर आहे. मेन गेटला, मेन गेटला महात्मा गांधींचा पुतळा आहे, तिथं उभा आहे. दीदी कुठे कुठे दीदी? दादा गबगरे अशी करते. Give me this. Give me this. परत इकडनं